नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यातल्या कापूस उत्पादक भागातल्या एमआयडीसी परिसरात वस्त्रोद्योग पार्कची उभारणी करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. मराठवाड्यात पाणी टंचाईच्या मोठ्या आव्हानाला तोंड देण्यासाठी गुंतवणुकीचे नवे पर्याय शोधावे लागणार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ, कामकाजात वारंवार व्यत्यय. डीडीसीए मधल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल. निर्भया प्रकरणातल्या अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. पुणे बंगळुरू महामार्गावर आराम बस उलटून झालेल्या अपघातात 3 जण ठार तर 7 जण जखमी. आणि फिलिपिन्सची पिया अलोन्झो हिला यंदाचा मिस युनिव्हर्स किताब. आता सविस्तर वृत्त. राज्यातल्या कापूस उत्पादक भागातल्या एमआयडीसी परिसरात वस्त्रोद्योग पार्कची उभारणी करून मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. आजच रेमंड उद्योग समूहासोबत झालेल्या करारानुसार अमरावतीजवळ पहिला वस्त्रोद्योग पार्क उभारला जाणार असून यात 1500 कोटींची गुंतवणूक हा उद्योग करत आहे. यातून 7500 बेरोजगारांना काम उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. याशिवाय सियाराम आणि अन्य काही कंपन्यांच्या मार्फत याच क्षेत्रात 2200 कोटींची गुंतवणूक होणार असून त्यामुळे 5200 रोजगार उपलब्ध होतील असं ते म्हणाले. राज्यातल्या 25 आयटीआयमध्ये बॉश कंपनीमार्फत आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध केलं जाणार आहे आणि त्यातून 2000 बेरोजगारांना प्रशिक्षण आणि नोकरी देणार असल्याचं त्यांनी सदनात सांगितलं. या आयटीआयमध्ये बोरिवली आणि बेलापूर इथल्या संस्थांचा समावेश आहे असं ते म्हणाले. या निवेदनानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अभिष्ट चिंतनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला. पवार यांनी नेहमीच प्रागतिक विचारांचा पुरस्कार केला असून सर्वांच्या विचारांचं राजकारण आपण केलं पाहिजे या भूमिकेवर ते ठाम असल्याचं आपल्याला जाणवत राहिलं असं ते म्हणाले. शेती हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे त्यांनी देशाचे कृषी मंत्री असताना मागणारा देशऐवजी पुरवणारा देश अशी कृषी क्षेत्रात देशाची प्रतिमा निर्माण केली असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. सकाळच्या सत्रात तारांकित प्रश्नाच्या मार्फत लातूरचे आमदार बसवराज पाटील यांनी लातूरमधली भीषण पाणी टंचाई दूर करण्यासाठी राज्य शासन कोणत्या उपाययोजना करत असल्याचा प्रश्न उपस्थित केला. लातूर जिल्हा परिषदेनं दुष्काळ निवारणासाठी आराखडा तयार केला असून त्यासाठीचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे आणि त्यानुसार आवश्यक तो निधी लवकरच उपलब्ध करण्याची ग्वाही ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तरादाखल दिली. गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली इथं बुर्गीटोला आणि पिपलीबुर्गी इथं मलेरियाची लागण होऊन 4 जणांचा मृत्यू झाल्याबाबतचा तारांकित प्रश्न ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. या घटनेला जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून तो दोषी आढळल्यास त्याला निलंबित करू असं आश्वासन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिलं. भंडारा जिल्ह्यात तुमसर आणि मोहाडी तालुक्यात रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांची मजुरी मिळण्यात विलंब होत असल्याचा प्रश्न तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी उपस्थित केला. या विलंबाची कारणं शोधून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं निवेदन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं. राज्यातल्या दुष्काळी भागांसाठी वरदान ठरणारे गोसीखुर्द तसंच कृष्णा कोयना प्रकल्पासह सुमारे 1650 कोटींचे 21 महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प केंद्र सरकारकडून निधी देण्याचं मान्य केल्यानंतरही प्रलंबित असल्याची बाब विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केली. या प्रकल्पांना केंद्रीय अर्थसहाय्य प्राप्त होण्यासाठी प्रशासकीय तसंच मुख्यमंत्री आणि जलसंपदा स्तरावर पाठपुरावा केला आहे. तसंच राज्य सरकारकडून प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिला जात आहे असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. अशी माहिती आमच्या प्रतिनिधी ज्योती अंबेकर यांनी दिली आहे. औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरण्याबाबत येत्या 15 दिवसात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल
अशी ग्वाही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत दिली। राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते। या नेमणुका एकांगी होणार नाहीत, यासाठी अकॅडमिक काउन्सिल स्थापन झाल्यावर या नेमणुका होतील असं ते म्हणाले। शिक्षण विभागातली प्रलंबित प्रकरणे निकाली न काढण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असं तावडे यांनी सांगितलं। भाजपाच्या रामनाथ मोते यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते। बाल गुन्हेगाराला शिक्षेत सवलत मिळत असल्यासंदर्भात औचित्याचा मुद्दा शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी उपस्थित केला होता। राज्य सरकारनं बाल गुन्हेगारी संदर्भातला कायदा तपासून घ्यावा, तसंच बाल गुन्हेगार ठरवण्याबाबतचं वय 18 वरून 16 करावं अशी मागणी त्यांनी केली। मराठवाड्यातल्या पाणी टंचाईचं मोठं आव्हान असून येत्या 2 वर्षात गुंतवणुकीचे नवीन पर्याय शोधावे लागणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। नागपूर इथं मुख्यमंत्र्यांनी आज सुयोग या पत्रकारांच्या निवासस्थानाला भेट दिली। त्यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत ते बोलत होते। कृषी क्षेत्रात अधिक गुंतवणूक करावी लागणार आहे असं ते म्हणाले। यावर्षी ज्यांच्याकडे शेततळी होती ते शेतकरी तरले, त्यामुळे जलयुक्त शिवाराला अधिक चालना देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। नागपूर मुंबई कम्युनिकेशन एक्सप्रेसवेमुळे 14 जिल्ह्यांची अर्थव्यवस्था बदलणार असून 2019 पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पूर्व विदर्भात मालगुजारी तलाव आणि शेततळी घेण्यास मोठा वाव आहे असं सांगून कृषी पंपांना वीज कनेक्शन द्यायला प्राधान्य देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। स्मार्ट सिटी आणि शेती एकमेकांशी पूरक असून त्यासाठी समग्र विचार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली। शहरातले नदी नाले प्रदूषित झाले असल्याबद्दल आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली। 50% नागरिक शहरात राहत असले तरीही विकासाचा फोकस हे शेतकरी आणि खेडीच असणार आहे असं सांगून ते म्हणाले की सिंचनाचं काम पूर्ण करू जेणेकरून अर्थव्यवस्था सुधारेल। कामकाज सुरळीत चालेल अशी अपेक्षा व्यक्त होत असताना आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला। लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात डीडीसीए मधल्या कथित अनियमिततेच्या संदर्भात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस सदस्यांनी लावून धरली। त्यामुळे लोकसभेचं कामकाज सकाळी 2 वेळा तर राज्यसभेचं कामकाजही 2 वेळा तहकूब करावं लागलं। या संदर्भात अरुण जेटली यांनी लोकसभेत निवेदन केलं। आपल्यावरचे सर्व आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं। दिल्ली क्रिकेट स्टेडियमच्या नूतनीकरणाचं काम योग्य प्रक्रिया राबवून केलं असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांच्या निवेदनाच्या वेळी देखील सभागृहात गदारोळ सुरूच होता। गदारोळातच लोकसभेत दिवाळखोरी विधेयक सादर करण्यात आलं। संसदेच्या हिवाळी अधिवेशनामधले केवळ 3 दिवस शिल्लक असून कामकाज सुरळीत चालण्यासाठी राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत याबाबत सहमती व्यक्त करण्यात आली। आजपासून विरोधी पक्ष संपूर्ण सहकार्य करतील आणि राज्यसभेत कोणताही गदारोळ होणार नाही अशी अपेक्षा संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली होती। संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेषतः राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे गेले 3 आठवडे कामकाजावर परिणाम झाला होता। त्यानंतर आजपासून सर्वसहमती असलेली विधेयकं संमत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। डीडीसीए अर्थात दिल्ली क्रिकेट संघटनेच्या व्यवहारात अनियमितता असल्याच्या आरोपासंदर्भात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या सर्व नेत्यांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला। आप नेत्यांपैकी कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंग, राघव चड्ढा, दीपक वाजपेयी यांची देखील नावे यामध्ये समाविष्ट आहेत। केजरीवाल यांनी जेटली यांच्यावर दिल्ली क्रिकेट संघटनेमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले होते। दरम्यान या प्रकरणात माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार कीर्ती आझाद यांनी केलेले आरोप देखील दिल्ली क्रिकेट संघटनेने फेटाळले आहेत। आझाद यांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उल्लेख केलेल्या कंपनीची बिलं अस्तित्वात नसल्याचं डीडीसीएचे अध्यक्ष स्नेहप्रकाश बन्सल यांनी म्हटलं आहे। डीडीसीएचे उपाध्यक्ष चेतन चौहान यांनी देखील आझाद यांनी केलेले आरोप जुन्या गैरप्रकारांच्या चौकशीतल्या निष्कर्षांच्या आधारे केले असल्याचं स्पष्ट केलं आहे। नवी दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातल्या अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती द्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला। दिल्लीच्या महिला आयोगानं या गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयानं फेटाळली। या गुन्हेगाराची 3 वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला काल मुक्त करण्यात आलं होतं।
मात्र गुन्हेगार केवळ अल्पवयीन आहे म्हणून त्याला सोडू नये असं महिला आयोगाचं म्हणणं होतं। या गुन्हेगाराच्या सुटकेला निर्भयाच्या पालकांसह विविध स्तरातून विरोध होत आहे। काल या सर्वांनी दिल्लीमध्ये या सुटकेविरोधात निदर्शनं केली होती। आज झालेल्या निर्णयानंतर निर्भयाच्या पालकांनी निराशा व्यक्त केली। सुटकेनंतर या दोषीला एका स्वयंसेवी संस्थेकडे सोपवण्यात आलं असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। गेली 3 वर्ष या अल्पवयीन दोषीला सुधारगृहात ठेवण्यात आलं होतं। गुजरात किनारपट्टीजवळ आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्ताननं आज 70 भारतीय मच्छीमारांना ताब्यात घेतलं। तसंच 11 मच्छीमार बोटीही जप्त केल्या। राष्ट्रीय मच्छीमार संघटनेचे सचिव मनीष लोढारी यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्ताननं ताब्यात घेतलेल्या एकूण 12 बोटींपैकी एका बोटीवर पाकिस्तानच्या सुरक्षा दलानं केलेल्या गोळीबारामुळे आग लागली आणि ती जळून खाक झाली। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून या 11 बोटी कराची बंदराजवळ ठेवण्यात आल्या आहेत। लोकसभा सदस्यांसाठी आज नवी दिल्ली इथं विजेवर चालणाऱ्या 2 बस सुरू करण्यात आल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बस लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना सुपूर्द केल्या आणि या बसना हिरवा झेंडा दाखवला। यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते। चार्ज केलेल्या बॅटरीच्या सहाय्यानं या 16 आसनी बस धावत असून डिझेल इंधनाच्या तुलनेत या बसचा इंधनाचा खर्च जवळपास निम्मा आहे। 1 किलोमीटरसाठी केवळ 1 युनिट विजेचा वापर या बससाठी केला जातो। यात निर्माण होणाऱ्या विजेचा वारंवार वापर केला जातो। भारतामध्ये या बसची निर्मिती करून या बसचा निर्मिती खर्च कमी करण्यावर भर दिला जाणार आहे। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो, IIT खडगपूर आणि IIT मद्रास यांच्याकडून या बसला लागणाऱ्या लिथियम आयर्न बॅटऱ्यांच्या निर्मितीचे आधीपासूनच प्रयत्न सुरू आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या 13 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीत स्थानिक आघाड्यांचंच वर्चस्व राहिलं। आज दुपारी हाती आलेल्या निकालानुसार विजयी उमेदवारांनी जल्लोष केला। कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा, कागल, भुदरगड, राधानगरी, करवीर तालुक्यात या निवडणुका पार पडल्या। शिवसेना नेते आणि राज्याचे सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी नुकताच नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तसंच नंदुरबार तालुक्यातल्या दुष्काळी भागाचा पाहणी दौरा केला। शासनानं दुष्काळी घोषित केलेल्या गावांना भेट देऊन त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या। सरकारच्या योजना प्रशासनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवत आहोत का याची भुसे यांनी ग्रामस्थांना विचारणा केली। भुसे यांनी जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त 2 शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। या दौऱ्यात त्यांनी जलसिंचन योजना, उपसा सिंचन योजना, गाव पाणी पुरवठा योजना, जलयुक्त शिवार प्रकल्प, धरणं आदींची पाहणी करून त्याचा आढावा घेतला। अपूर्ण योजना पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या। तसंच ग्रामीण भागातल्या दवाखान्यांना भेट देऊन आरोग्य सेवेबद्दलची माहिती जाणून घेतली। आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार शिवाजी सहाणे आणि आमदार श्रीकांत देशपांडे यांनी शहादा, धडगाव, तळोदा, अक्कलकुवा तालुक्यांना भेट देऊन दुष्काळी भागाची पाहणी केली। पुणे बंगळुरू महामार्गावर आज पहाटे 5च्या सुमाराला आराम बस उलटून झालेल्या अपघातात 3 जण ठार तर 7 जण जखमी झाले आहेत। ही बस मुंबईहून इचलकरंजीला जात असताना चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं रस्ता दुभाजकावर आदळून हा अपघात झाला, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। गेल्या महिन्यात शनी शिंगणापूरला शनिदेवाच्या मंदिरात चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेणाऱ्या महिलेचं प्रकरण ताजं असतानाच काल संध्याकाळी पुण्यामधल्या भूमाता रणरागिणी संस्थेच्या 4 महिलांनी चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी तिथं तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना चौथऱ्यावर जाण्यास मज्जाव केल्यामुळे भूमाता रणरागिणी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी देवस्थानाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याविरुद्ध मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे। तर दर्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या 4 महिलांविरुद्ध शनी मंदिर संस्थानानं शांतता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे। या घटनेनंतर शनी शिंगणापूरमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता। मात्र परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर आता हे प्रकरण काहीसं निवळलं आहे। अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्याच्या उद्देशानं BSNLनं नव्या ग्राहकांसाठी पहिले 2 महिने कॉल दरात 80% कपात केली आहे। प्रति मिनिट आणि प्रति सेकंद अशा दोन्ही योजनांसाठी दरामध्ये कपात करण्यात आली आहे। 37 रुपयांच्या योजनेत प्रति मिनिट 10 पैसे दर आकारला जाणार आहे। 36 रुपयांच्या योजनेत BSNL नेटवर्क अंतर्गत लोकल आणि STD कॉलसाठी 3 सेकंदांना 1 पैसा आणि इतर नेटवर्कमध्ये 3 सेकंदांना 2 पैसे दर असेल।
राजकारणामध्ये संघर्ष असला तरी त्याला वैयक्तिक संघर्षाचं रूप देऊन सुडाचं राजकारण करणं चुकीचं असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे। पवार यांच्या 75 निमित्त काल पुण्यामध्ये रेसकोर्स मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एका सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी ते बोलत होते। सध्याच्या राजकारणात परस्परांविषयी आपुलकीचा अभाव आढळतो। कितीही मतभेद असले तरी पूर्वी आपल्या काळात ही भावना कायम असायची असं ते म्हणाले। आपली बांधिलकी काळ्या मातीशी आणि त्यात राबणाऱ्या शेतकऱ्याशी आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत ती कायम राहील असं ते म्हणाले। यावेळी विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, काँग्रेस नेते पतंगराव कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध विभागांच्या सहकार्याने पत्र सूचना कार्यालयाने काल पालघर इथं लोकमाहिती अभियान आयोजित केलं होतं। खासदार चिंतामण वनगा यांच्या हस्ते काल या अभियानाचं उद्घाटन झालं। आमदार विलास तरे, पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा थेतले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर यावेळी उपस्थित होते। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आले होते। हे अभियान 22 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे। या अभियानात व्याख्यानं, प्रबोधनात्मक कार्यक्रम, चित्रपट, आरोग्य शिबिरं अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। मानवानं केलेल्या भौतिक प्रगतीनंतरही जगात शांतता नांदताना दिसत नाही। याचं कारण समाजातला संवाद अटत चालला आहे। तो वाढवण्यासाठी सर्व समाज घटकांनी प्रयत्न करायला हवेत असं मत ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केलं। परभणी इथं काल ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांच्या हस्ते राज्यस्तरीय जैनबंधू पत्रकारिता पुरस्कार देऊन त्यांचा काल गौरव करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। मराठवाड्याच्या दुरावस्थेवर बोलताना त्यांनी सर्वच क्षेत्रात नेतृत्वाचा अभाव हेच मराठवाड्याच्या अविकसनशीलतेचं कारण असल्याचं म्हटलं आहे। जागतिकीकरणामुळे आर्थिक विषमता अधिक वाढल्याचं निरीक्षक भाई वैद्य यांनी अध्यक्षीय भाषणात नोंदवलं। साहित्यिक सय्यद अमीन यांनी लिहिलेल्या हिंदू मुस्लिमांचा सांस्कृतिक मिलाफ या पुस्तकावर काल सांगलीत परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। 1965 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचं समाज एकसंध राहण्यासाठी पुनर्मुद्रण होणं आवश्यक आहे। तसंच इतिहासाकडे वास्तववादी दृष्टिकोनातून पाहिल्यास लोकांच्या मनातला कलुषितपणा दूर होईल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। पांडव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं नागपूर इथल्या रमण विज्ञान केंद्र इथं ऑरेंज सिटी सायन्स फेअरचं आयोजन करण्यात आलं आहे। 3 दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात मेट्रो रेल्वे, अंधश्रद्धा अशा विविध विषयांवर आधारित 127 प्रकल्प ठेवण्यात आले आहेत। नागपूर शहरासह ग्रामीण भागातल्या 53 शाळांचे विद्यार्थी या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत। विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी हा या प्रदर्शनामागचा मुख्य उद्देश आहे। मुंबईतल्या विले पार्ले सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं आयोजित पार्ले महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली। राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। आमदार पराग अळवणी, सिने अभिनेता स्वप्नील जोशी, सारस्वत बँकेचे उपाध्यक्ष गौतम ठाकूर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। पार्ले महोत्सवासारखे महोत्सव लोकांना जवळ आणतात, तसंच जुनं आणि नवे नागरिक इथं एकमेकांशी जोडले जातात। त्यामुळे असे महोत्सव राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरतात असं राज्यपाल यावेळी म्हणाले। पार्ले महोत्सवाचं हे 16वं वर्ष असून या महोत्सवात सांस्कृतिक, क्रीडा, साहित्यिक कार्यक्रम, स्पर्धा सादरीकरण आणि प्रदर्शन यांचं आयोजन करण्यात आलं आहे। बुलढाणा जनशिक्षण संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचं वितरण काल करण्यात आलं। देशाची भावी पिढी तयार करणाऱ्या गुणवंत शिक्षकांना दरवर्षी या पुरस्कारांनी गौरवण्यात येतं। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देऊन त्यांना सनदी अधिकारी आणि संवेदनशील माणूस बनवण्याचं काम शिक्षकांनी करावं असं आवाहन बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी यावेळी केलं। या पुरस्कारांचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कुणाकडूनही प्रस्ताव आणि शिफारस न मागवता शिक्षकांच्या प्रत्यक्ष कार्याची माहिती घेऊनच त्यांची निवड करण्यात येते। चीनच्या दक्षिणेकडच्या शेंझेन या शहरात एका औद्योगिक वसाहतीत मातीचा ढिगारा कोसळून तब्बल 33 इमारती त्याखाली गाडल्या गेल्या अशी माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे। या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 91 जण बेपत्ता असून मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे।
चीनमध्ये अलीकडच्या काळात झालेला हा सर्वात मोठा औद्योगिक अपघात ठरण्याची शक्यता आहे. बांधकामाच्या नंतर शिल्लक राहिलेल्या सामुग्रीमुळे हा ढिगारा तयार झाला होता. फिलिपिन्सची पिया अलोन्झो यंदाची मिस युनिव्हर्स ठरली आहे. अमेरिकेतल्या लास वेगास शहरात झालेल्या स्पर्धेत जगभरातल्या 80 देशांच्या युवतींनी भाग घेतला होता. यामध्ये कोलंबियाची अरियदना ग्वांत्रेज दुसऱ्या तर अमेरिकेची ऑलिव्हिया जॉर्डन तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. यावेळी सूत्रसंचालकाच्या चुकीमुळे कोलंबियाच्या ग्वात्रेजला विजेती घोषित करण्यात आलं होतं. मात्र नंतर ही चूक सुधारून पिया अलोन्झोला विजेतेपदाचा मुकुट बहाल करण्यात आला. हवामान. उत्तर भारतामध्ये धुक्यासह थंडीचा कडाका वाढला असून सकाळी दिल्लीमध्ये सरासरीपेक्षा 3 अंश कमी म्हणजे 5 अंश तापमानाची नोंद झाली. काल राजस्थानच्या माउंट अबू इथं पारा शून्याच्या खाली उतरला होता. मैदानी भागामध्ये हरियाणाच्या नागनौरमध्ये सर्वात कमी म्हणजे 2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाबमध्ये वाढलेला थंडीचा प्रभाव दिसत असून अमृतसरमध्ये सर्वात कमी 2.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. लुधियानामध्येही रात्रीचं तापमान 3.4 अंश सेल्सिअस पर्यंत खाली उतरलं. मात्र जम्मू काश्मीरमध्ये किमान तापमानात काहीशी सुधारणा झाली. येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या कापूस उत्पादक भागातल्या MIDC परिसरात वस्त्रोद्योग पार्कची उभारणी करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणार मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. मराठवाड्यात पाणी टंचाईच्या मोठ्या आव्हानाला तोंड देण्यासाठी गुंतवणुकीचे नवे पर्याय शोधावे लागणार मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ. कामकाजात वारंवार व्यत्यय. DDCA मधल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल. निर्भया प्रकरणातल्या अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. पुणे बंगळुरू महामार्गावर आरामबस उलटून झालेल्या अपघातात 3 जण ठार तर 7 जण जखमी. आणि फिलिपिन्सची पिया अलोन्झो हिला यंदाचा मिस युनिव्हर्स किताब. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.